सर जय दत्तगुरु. जय दत्तगुरु. काय त्रास होता सर तुम्हाला? मला खांद्याचा त्रास होता. मागे मणक्या नस दबला गेली ती आणि मागे मणक्यामध्ये गॅप होता. आणि त्याचा त्रास होता. हात दुखत होते दुखे. असं काम करणं वगैरे तुम्हाला पेन काही सही पण करता येत नव्हती? नाही, ते मला सही सुद्धा करता येत होती आणि हाताची जी मूठ होती त्याची होत नव्हती. माझी पहिली जास्तीत जास्त इथपर्यंत व्हायची, आता पूर्ण होते. किती वर्षापासून त्रास सर? मला कमी कमी सर 2 वर्षापासून त्रास होता. काय दवाखाने केले? मी औषधे भरपूर केला, भरपूर डॉक्टर केले आणि आयुर्वेदिक मी बाहेर सुद्धा जसं माहिती पडेल तसं करत गेला बा. आणि तरी काहीच फरक नव्हता मला. तर मग माझी आता दुसरी सेटिंग आहे तुमची साधारण? मला इथं दुसरी ट्रिप आहे. 50 पहिल्या जेव्हा ट्रिपला आला मी तर कमीत कमी मला 60 ते 70% आराम होऊन गेला. जागेवर आराम पडला? हा, जागेवरती आराम. घरी जाऊन तो रिलीफ टिकला का? नाही, कंटिन्यूअस राहिला. कंटिन्यू रिलीफ होऊन राहिला. ठीक आहे. आता दुसरी घेतल्यानंतर काय वाटलं? आता एकदम असं वाटतंय, एकदम म्हणजे मला काय हाय नाही, जसं एक भेटायला सारखे आलाय किंवा कुठे गेलाय असं वाटतं मला. तुम्ही सांगितलं लहान मुलं पण उचलणं शक्य नव्हतं. माझी मुलगी आहे 1.5 वर्षाची. माझी मुलगी आहे 1.5 वर्षाची. तिचा जन्म झाल्यापासून तिला आतापर्यंत त्यांनी उचललं नव्हतं. पण मागे आता 20 दिवसापूर्वी जी ट्रीटमेंट झाली त्यांची पहिली जी ट्रीटमेंट झाली त्याच्यानंतर त्यांनी माझ्या मुलीला उचललं आणि बाहेर फिरवून राहिले. मग त्याच्यावरनं तर समजा ते बरे झाले असं किती वाटलं तुम्हाला साधारण? किती टक्के बरं वाटलं त्यांना साधारण? 80% तो कम्प्लीट होऊन गेलेले आहेत. माझ्या मुलीला ते उचलून बाहेर फिरून राहिलेत ना, ते 100% अवो तर निघूनच गेलेले आहेत. पूर्ण त्यांना आराम पडून गेलेला आहे बॉडीला. हो, भरपूर ठिकाणी फिरलो मी. त्यांना सगळं ॲलोपॅथी पासून तो होमिओपॅथी, मसाज वगैरे हे सगळं केलं, पण कुठे आराम भेटला नाही त्यांना. मग त्याच्यानंतर मी सिन्नरला आलो होतो. त्यावेळेस तिथं हॉटेलवर नाश्ता करताना शेजारचे लोक बोलत होते, त्यांच्याकडनं माहिती पडलं. मग तिथून ॲड्रेस घेतला मी आणि त्यांना, माझ्या वडिलांना आणि आईला इथे ट्रीटमेंटसाठी आणलं. आता वडिलांचं पण क्लिअर झालं, आईचं पण झालं. त्याच्यानुसार आता आनंदित आहात का ट्रीटमेंटच्या बद्दल? ट्रीटमेंटच्या बद्दल आनंदित आहात का? एकदम आनंदित. आणि मला दुसऱ्या पेशंटला मी सांगून राहिला की तुम्ही इथे जा, 100% म्हणतात, पण मी 101% म्हणतो का आराम होईल. काम करू शकता का? हो, एकदम काम करू शकतात, गाडी चालवू शकतात. मी आता गाडी चालवू शकतो. पहिले गाडी चालवू शकत नव्हता मी, का माझी मूठ होत नव्हती, त्यामुळे मी ॲक्सिलेटर देऊ शकत नव्हता, ब्रेक मारू शकत नव्हता. आता मी गाडी घेऊन फिरून राहिले सगळं काही, आणि माझी नातीला उचलू शकतो. दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने सगळं एकदम व्यवस्थित मार्गी लागून गेलं सगळं. आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांचे ना, इथून संपूर्ण पाय आहे ना, हे पूर्ण सुजलेलं, एवढे सुजरायचे. हो, रोज रात्री ना त्यांना मालिश केल्याशिवाय त्यांना झोपच लागत नव्हते. आणि लागली बी झोप तर रात्री 2, 2:30, 3 वाजता वापस उठून सण बसायचे. माझं असं होऊन राहिलं. माझं तर रात्र तर रडण्यातच जायची अर्धी. आणि त्यांच्यामुळे जे घरातले बाकी लोक आम्ही एकदम हात मोकळे होऊन गेले, आम्ही पण परेशान होऊन जायचो. पण आता 1.5 महिन्यापासून तर काही, 1.5 महिन्यापासून काहीच टेन्शन, सगळं व्यवस्थित, एकदम व्यवस्थित. टायमावरती झोप येते आणि एकदम उठणं वगैरे व्यवस्थित एकदम होतं, काही त्रास नाही. तुमच्यासारखं त्रस्त पेशंटला काय सांगू इच्छिता? खूप त्रस्त झाला असेल तर एकदा दत्ताश्रमला अवश्य भेट द्या. आम्ही एक आपला पेशंटला हे सांगतो की तुम्ही एक वेळा तरी भेट द्या, आणि तुम्हाला जर नसेल जमत तर मी तुम्हाला हेल्प करायला तुमच्या समोर येतो आणि दाखवतो त्या आश्रमवर आणि माहिती देतो तुम्हाला. सर्व प्रकारचे उपचार करून थकला असेल तर एकदा सर्व, हा, काही तुम्ही एक वेळा तरी भेट द्या. नाही, माझी गॅरंटी आहे 101% बरं वाटेल. थँक्यू. अनाथ आश्रम. धन्यवाद. धन्यवाद. जय दत्तगुरु. जय.